बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंडीचा थरार. तर नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की इसवी सन 1660 मध्ये सिद्धी जोहरने पन्हाळगडाला प्रचंड वेढा दिला होता. गडावर अन्नधान्य कमी होत होतं आणि स्वराज्यावर मोठं संकट देखील आलं होतं. महाराजांना समजलं होतं की आता गडातून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही, पण बाहेर हजारो शूद्र सैनिक होते. अशा परिस्थितीमध्ये गडातून सुखरूप बाहेर पडणं जवळपास अशक्य वाटत होतं. मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संकटातून मार्ग काढणारे नेतृत्व. त्यांनी आपला विश्वासू सरदारांसोबत एक गुप्त चर्चा सुरू केली. अनेक योजना मांडल्या गेल्या, पण प्रत्येक योजनेत मोठा धोका होता. याच काळामध्ये इतिहासामध्ये अमर होणाऱ्या एका साध्या मावळ्याचं नाव पुढं आलं. ते नाव होतं शिवा काशीद. होय मित्रांनो, शिवा काशीद हा व्यवसायाने नावी होता, पण तो फक्त नावी नव्हता, तर स्वराज्यावर जीवापाड प्रेम करणारा मावळा देखील होता. विशेष म्हणजे शिवा काशीदचा चेहरा आणि शरीरयष्टी. जवळपास त्याने लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना फॉलो करण्याचा त्याला प्रयत्न केला. म्हणजे जवळपास त्याची जी चेहरा आहे आणि शरीरयष्टी जे ते एकदमच मिळतं जुळतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दिसत होती. म्हणजे ही गोष्ट जी आहे ही महाराजांच्या लक्षात आली होती. महाराजांनी त्याला हेरलं होतं की हा हुबेहूब शिवा काशीद, माझं नाव पण शिवा आणि शरीरयष्टी चेहरा एकदम हुबेहूब होती. हे शिवाजी महाराजांनी हेरलं होतं. एके दिवशी काय झालं की एक गुप्त बैठकीमध्ये महाराजांनी एक खूप मोठी अशी धाडसी योजना मांडली. कारण की महाराजांना तिथनं बाहेर निघणं गरजेचं होतं. म्हणजे या योजनेनुसार दोन पालख्या निघणार होत्या. म्हणजे गडावरनं ज्यावेळेस खाली पालखी येईल तर ती एक नाही तर दोन पालख्या असतील. म्हणजे एका पालखीमध्ये असतील खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीमध्ये असणार शिवा काशीद. म्हणजे ही योजना जी होती ही शत्रूची दिशाभूल करण्यासाठी होती. महाराजांनी शिवा काशीदला विचारलं, कारण की आता एवढं मोठं धाडस करायचं आहे तर आपण फक्त योजना करून जमणार नाही, तर हे त्या मावळ्याला पण विचारणं गरजेचं आहे की तू तयार आहेस का. तर छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं, शिवा, या योजनेत जीव जाण्याचा धोका आहे, विचार करून उत्तर दे. क्षणाचाही विलंब न करता शिवा म्हणाला, महाराज, अहो माझा जीव म्हणजे स्वर्गासाठीचे, तुमच्यासाठी हजार वेळा मरण आलं तरी तयार आहे. म्हणजे हे शब्द ऐकल्याच्या नंतर जे त्या ठिकाणी उपस्थित सगळेच होते ते सगळेच भारावून गेले. म्हणजे एका सामान्य मावळ्यानं स्वराज्यासाठी स्वतःचा जीव पण अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. तर मित्रांनो, ज्या दिवशी तिथनं बाहेर निघायचं ठरलं त्या दिवशी एकदम मुसळधार पाऊस पडत होता. एकदम काळे ढग दाटले होते, एकदम अंधार झाला होता आणि महाराजांनी ठरवलं की आता आपल्याला याच अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणावरनं निघून जायचे. आणि या पद्धतीनं शिवा काशीदला पण महाराजांचे कपडे घालण्यात आले, डोक्यावर महाराजांसारखी पगडी बांधण्यात आली, पालखीत बसवण्यात आलं. दुरून पाहिलं तर तो अगदी शिवाजी महाराज सारखाच वाटत होता. म्हणजे यावेळी जे खरे शिवाजी महाराज होते त्यांनी काही निवडक मावळ्यांच्या सह दुसऱ्या मार्गाने ते निघून जायचे. म्हणजे दोन पालख्या त्यांनी तयार केल्या आणि दोन मार्ग त्यांनी निवडले. त्यातल्या एका मार्गाने शिवा काशीद जाणार आणि दुसऱ्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज जाणार. ठीक आहे, दोन्ही पालख्या सुखरूप निघाल्या. काही वेळ सगळं काही असं व्यवस्थित चालू होतं. असं वाटत होतं की हे व्यवस्थित आता आपल्या आपल्या ठिकाणी जातील. पण याच वेळेस माशी शिंकली. अचानक सिद्धीच्या गुप्तहेरांना संशय आला. त्यांनी त्या पालखीचा पाठलाग सुरू केला. थोड्याच वेळात शूद्रसैनिकांनी पालखी अडवली. त्यांना खात्री होती की त्यांनी शिवाजी महाराजांना पकडलं. सिद्धी जोहरच्या छावणीत एकदम आनंदाची लाट पसरली. शिवाजी पकडला गेला, शिवाजी पकडला गेला, अशा मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या, आरोळ्या करण्यात आल्या. आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर शिवा काशीदला सिद्धी जोहर समोर आणण्यात आलं. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की तोच शिवाजी महाराज आहे, पण मग एवढ्यावरती थांबणारे ते नाहीतच. त्यांना चौकशी सुरू केली. मग हळूहळू चौकशीमध्ये सगळं सत्य समोर येऊ लागलं होतं, नाही का. काही लोकांना संशय आला. शेवटी उलगडा झाला की हा खरा शिवाजी महाराज नसून त्यांचा एक मावळा आहे.
सिद्धी जोहर एकदम टेन्शनमध्ये आला, एकदम तो रागानं लालमोहन झाला. कारण तोपर्यंत जे खरे शिवाजी महाराज होते, जे दुसऱ्या पालखीतनं निघून गेले होते, ते खूप दूरपर्यंत निघून गेले होते. शिवा काशीदला विचारण्यात आलं की शिवाजी कुठं आहे. पण शिवा काशीद एकदम कट्टर मावळा होता बरं का. त्यानं त्याच्या तोंडातून एक शब्द पण काढला नाही. त्याला खूप मारण्यात आलं, त्याला खूप धमक्या देण्यात आल्या, त्याचा जीव घेण्या इतपत बोलण्यात आलं. पण शिवा काशीद आपल्या निर्णयावर ठाम राहिला. ते मला काही माहिती नाही. त्याच्या एका पण चुकीचा जर शब्द त्याच्या तोंडातून निघाला असता तर त्यावेळेस महाराज संकटात आले असते. शेवटी सिद्धी जोहरनं त्याला मृत्यूदंड दिला. मित्रांनो, स्वराज्यासाठी स्वतः शिवाजी महाराज बनून ज्यावेळेस शिवा काशीत गेला होता त्यावेळेस तिथं ते एक शब्द बोलला होता मारताना की मरण बी आलंय तर माझ्या मला काटा आला. मित्रांनो, मला मरण पण आलं तर माझ्या महाराजांच्या वेशात आलं. तर मित्रांनो, कल्पना करा, एक सामान्य मावळा स्वतःच्या मृत्यूसमोर दिसत असताना पण महाराजांचं ठिकाण सांगत नाही. यापेक्षा मोठी स्वराज्यासाठी निष्ठा असू शकते का? शिवा काशीदनं आपल्या बलिदानानं महाराजांना वेळ मिळवून दिला आणि ह्याच वेळेमुळे पुढे इतिहासामध्ये घडणार होतं पावनखिंडीची महान गाथा. आजही महाराष्ट्रामध्ये शिवा काशीदचे नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. कारण त्याने फक्त जीव दिला नव्हता. मित्रांनो, त्यानं फक्त जीव दिला नाही तर त्यानं स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. विचार करा, त्या काळामध्ये स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या एका शब्दावरती स्वतःचा जीव अर्पण करणारे ते मावळे होते. त्यांच्या त्यागामुळेच शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने पुढे जाऊ शकले. आणि मग पुढे बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली घोडखिंडीमध्ये इतिहासामधली सगळ्यात थरारक लढाईंपैकी एक लढाई लढली गेली. ती आपण तर मित्रांनो, स्वराज्याचा जो हा इतिहास आहे हा फक्त राजांचा इतिहास नाही. तो अशा जे मावळे आहेत, असे हजारो सामान्य मावळ्यांच्या बलिदानाचा तो इतिहास आहे. शिवा काशीद हे त्यातील एक अमर नाव आहे. खूप मावळ्यांनी स्वतःचा जीव देऊन स्वराज्यासाठी हातभार लावला. त्यातलं शिवा काशीद हे पण एक आदरानं नाव घेतलं पाहिजे. आजही त्यांचा त्याग महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला प्रेरणा देतो. जय शिवराय, जय स्वराज्य. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी कशा पद्धतीनं तिथं तग धरून सिद्धी जोहरच्या संपूर्ण सैनिकांना कसं नाकीनऊ आणलं होतं. तर पुढचा भाग बघण्यासाठी, भाग क्रमांक 3 बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.